नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. JEE मेन्स 2026चा फॉर्म कशा प्रकारे ऑनलाईन भरला जाईल ते स्टेप बाय स्टेप माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ, ॲडमिशन प्रोसेसविषयी नोकरीविषयक माहिती तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल. ठीक आहे, चला तर मग बघूया. आता जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन्स म्हणजे JEE मेन्स 2026चे फॉर्म सुरू झालेले आहे. सेशन फर्स्टसाठी हे फॉर्म सुरू झालेले आहे. तर या फॉर्ममध्ये कोणत्या वेबसाईटवर भरायचे, कसे भरायचे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात आधी तुम्हाला क्लिक करायचे आहे कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीमध्ये रजिस्ट्रेशन फॉर JEE मेन 2026 या ऑप्शनवरती. नंतर तुम्हाला व्ह्यू एक्झामिनेशन सिटीज अँड डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन हे पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती येऊन तुम्हाला याच्यामध्ये बघा फीस दिलेली आहे. तर BE-BTech जनरल मेलसाठी 1000 रुपये, फिमेलसाठी 800 रुपये. नंतर जनरल EWS प्लस OBC नॉन क्रिमिलियरसाठी 900 रुपये, फिमेलसाठी 800 रुपये. नंतर SC/ST PWD PWBD कॅन्डिडेटसाठी मेल 500 रुपये आणि फिमेलसाठी 500 रुपये. अशा प्रकारे पासपोर्ट फोटो वगैरे कसा लागेल, काय लागेल त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे. हे बघा इथे नमुना दिलेला आहे मी. तर या नमुन्यानुसार तुम्ही तुमचा पासपोर्ट फोटो बनवून घ्यायचा आहे. आपल्याला 10 ते 200 KB आतमध्ये हा फोटो अपलोड करावा लागतो. नंतर सिग्नेचर 10 ते 100 KB मध्ये JPG फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करावी लागते. नंतर 10वीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला 50 KB ते 300 KB मध्ये PDF फाईलमध्ये अपलोड करावे लागते. नंतर एक आयडेंटिटी प्रूफमध्ये आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड यापैकी कोणतंही एक आयडेंटिटी प्रूफ, नंतर डिसेबिलिटी असेल तर UDID कार्ड. त्याच्यानंतर बघा आपल्याला जो पासवर्ड टाकायचा आहे फॉर्म भरताना, तर पासवर्डमध्ये 8 ते 10 कॅरेक्टर असले पाहिजे. नंतर जो फॉर्मॅट दिलेला आहे इथे 1 अप्पर केस, 1 लोअर केस, 1 न्यूमरिक व्हॅल्यू, 1 स्पेशल कॅरेक्टर. म्हणजे pass@1234 किंवा तुमचं नाव @1234 असा कोणताही पासवर्ड तुम्हाला जसा पाहिजे तसा पासवर्ड आपण ठेवू शकतो. ठीक आहे, क्लिक हेअर टू प्रोसीड करूया. येथे बघा सर्वात आधी आपल्याला इथं पर्सनल डिटेल्स विचारले जाते. पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला येथे स्वतःची माहिती टाईप करायची आहे. येथे कॅन्डिडेटचं नाव ॲज पर SSC मार्कशीट, 10वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला तुमचं पूर्ण नाव येथे टाकायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं वडिलांचं नाव टाकायचं आहे. पॅरेंट्स नेम मध्ये फादर्स नेम टाकायचं आहे. नंतर खाली मदर्स नेम टाकायचं आहे. स्पेलिंग ॲज इट इज 10वीच्या मार्कशीटनुसारच टाकायचं. नंतर इथे जन्मतारीख तुम्हाला निवडायची आहे. जे तुमची जन्मतारीख असेल ते पूर्ण तारीख, महिना आणि वर्ष इथे निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जेंडर, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे काही असेल ते इथं घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला इथे तेच माहिती पुन्हा कन्फर्म करायची आहे. तेच माहिती तुम्हाला इथं पुन्हा टाकायची आहे. ओके, हे माहिती टाकल्यानंतर खाली बघा प्रेझेंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला इथे तुमचा राहण्याचा सध्याचा पत्ता टाकायचा आहे. वर्तमानमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात प्रेझेंट ॲड्रेसमध्ये इथं पूर्ण पत्ता वगैरे तुम्हाला टाईप करून टाकायचा आहे. जिल्हा, राज्य, तालुका पूर्ण तुम्हाला इथं निवडायचा आहे. पिनकोड वगैरे टाकायचा आहे. नंतर इथे बघा तुमचा ईमेल ID तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ईमेल ID हा तुमच्या मोबाईलमध्ये सुरू असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला फॉर्म भरताना पुढील स्टेपवरती तुम्हाला ईमेलवर एक OTP येईल. तो OTP इथे आपल्याला टाकायचा असतो. त्याच्यासाठी जो ईमेल ID तुमच्या मोबाईलमध्ये सुरू आहे तोच ईमेल ID तुम्ही इथे टाकायचा. मोबाईल नंबर पण शेवटपर्यंत जो सुरू राहील तोच टाकायचा. ठीक आहे, इथे मोबाईल नंबर टाका, कन्फर्म पुन्हा तोच मोबाईल नंबर टाका. त्याच्यानंतर एक अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर टाका, जेणेकरून वरचा नंबर जर बंद पडला तर एखाद्या वेळेस खालच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट होईल. ठीक आहे, वरचा पत्ता आणि परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस जर सेम असेल तर या ऑप्शनवरती टिक मार्क करून खाली आपल्याला आता इथे पासवर्ड एंटर करायचा आहे. आपल्याला जो पासवर्ड पाहिजे, जो पासवर्ड आपल्याला निवडायचा आहे, जो पासवर्ड आपल्या लक्षात राहील तो पासवर्ड आपल्याला इथे एंटर करायचा आहे. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला इन्फॉर्मेशन की एक स्पेशल कॅरेक्टर आलं पाहिजे, एक नंबर आला पाहिजे
नंतर एक कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, सर्व माहिती आली पाहिजे त्या पासवर्डमध्ये. अशा प्रकारचा पासवर्ड तुम्हाला निवडायचा आहे. नंतर सिक्युरिटी क्वेश्चन निवडायचा आहे, जो तुमचा फेवरेट क्वेश्चन असेल तो, त्याचा आन्सर तिथं टाकायचा आहे. नंतर बघा येथे पूर्ण माहिती रिव्ह्यू करून घ्यायची आहे की आपण जे माहिती वगैरे टाकली आपली ते व्यवस्थित आहे की नाही. जर व्यवस्थित असेल तर या चेकबॉक्सवरती तुम्हाला इथं टिकमार्क करायचा आहे. येथे टिकमार्क केल्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन येऊन पूर्णपणे डिक्लेरेशन वाचून घ्यायचं आहे. आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. इथे तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आणि सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर पुढील स्टेपमध्ये बघा आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. आपल्या मोबाईलवरती एक रजिस्ट्रेशन ID आलेला असेल, तो रजिस्ट्रेशन ID कॉपी करून ठेवायचा किंवा तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा, मोबाईलमध्ये राहू द्यायचा. हा ॲप्लिकेशन नंबर असते जो आपल्याला ॲडमिट कार्ड काढताना कामात पडते, रिझल्ट काढताना कामात पडते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढील स्टेप आहे आपली बघा, एक स्टेप कंप्लीट झालेली आहे रजिस्ट्रेशनची. आता पुढची स्टेप आहे आपली पर्सनल डिटेल्स भरण्याची. ठीक आहे. पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला बघा इथे पुन्हा माहिती टाकायची आहे. पूर्ण इथे जे आपण रजिस्ट्रेशनच्या पेजवरती माहिती टाकली होती ते व्यवस्थित आलेली आहे की नाही ते चेक करून घ्यायची. नंतर तुम्हाला इथं तुमच्या 12वीच्या जे कॉलेज आहे, 12वीचं जे शाळा किंवा कॉलेज आहेत त्या कॉलेजचं राज्य कोणतं आहे, तुमची कास्ट कॅटेगरी कोणती आहे. ओके. कास्ट कॅटेगरी समजा तुमची OBC असेल तर NCL आहे की फक्त OBC आहे, तर तुम्हाला ते घ्यायचे आहे SC ST. ओके. कास्ट कॅटेगरी घेतल्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस करायचं आहे, किंवा काढायला टाकलेलं असेल तर तिथं ऑप्शन आहे दुसरं, ते ऑप्शन निवडायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. नंतर कास्ट सर्टिफिकेट काढल्याची तारीख टाकायची आहे. तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सेंट्रल कास्टच लागते, त्याच्यामुळे सेंट्रल कास्ट नसेल तर तिथं दुसरं ऑप्शन आहे ते घ्यायचं. जर असेल तर अवेलेबल आहे म्हणून घ्यायचं ऑप्शन, आणि त्याचा कास्ट सर्टिफिकेट नंबर, त्याची तारीख, ते कोणत्या अधिकाऱ्यामार्फत काढलेलं आहे त्याचं ऑप्शन तिथं टाकायचं. सब डिव्हिजनल ऑफिसर मलकापूर वगैरे जे तुमचं असेल ते टाकायचं. एखाद्याला तहसीलदारानं दिलेलं असेल, एखाद्या कलेक्टरनं दिलेलं असेल, एखाद्याला सब डिव्हिजनल ऑफिसरनं दिलेलं असेल तर तशी माहिती त्याच्यात तुम्हाला टाकायची आहे. नंतर इथे तुम्ही वार्षिक उत्पन्न टाकायचं आहे तुमचं पॅरेंटचं. ठीक आहे. त्यानंतर तुमचा राहण्याचा रेसिडेन्स कोणता आहे, रुरल एरिया आहे की ग्रामीण शहरी विभाग आहे ते टाकायचं आहे. नंतर तुमच्या जे स्कूल होती त्याच्यामध्ये तुम्हाला मीडियम कोणतं होतं ते टाकायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर खाली कॅप्चा कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे बघा आता पुढील स्टेपवरती तुम्हाला डिसेबिलिटी डिटेल्स दिलेली आहे, म्हणजे तुम्ही अपंग वगैरे जर असाल तर इथे यस ऑप्शन घ्या, जर अपंग नसाल तर नो ऑप्शन घ्या. ठीक आहे. जर समजा एखादा विद्यार्थी अपंग असेल तर त्याने इथे यस ऑप्शन घ्यायचं आहे. समोर त्याला माहिती येईल की तुमच्याजवळ UDID कार्ड आहे का, डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे का, तर इथं असेल तर यस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे बघा विद्यार्थ्यांनी समजा UDID कार्ड आहे असे जर ऑप्शन निवडले तर तुम्हाला तिथे UDID कार्डचा नंबर, म्हणजे अपंगाचं जे कार्ड असते त्या कार्डचा नंबर तिथे एंटर करायचा असते. जर नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करा, कॅप्चा कोड टाकून सबमिट अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. आता पुढील पेज बघा, तुम्हाला ID प्रूफ, आयडेंटिटी कार्ड प्रूफ व्हेरीफाय करण्याचा ऑप्शन आहे. तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा प्रूफ आहे ते घ्यायचं आहे. समजा आधार कार्ड असेल तर आधार कार्ड घ्यायचं आहे. इथे अशा प्रकारे आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा कोड टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढील पेजवरती तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरतीच OTP येतो, दुसऱ्या मोबाईल नंबरवरती जात नाही. जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर आधी मोबाईल नंबर रजिस्टर करून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. OTP सबमिट करा. ओके या ऑप्शनवरती क्लिक करा.
आता बघा, जो तुमच्या आधार कार्डवरती जो फोटोग्राफ असेल, जे इन्फॉर्मेशन असेल, तुमचं नाव, जन्मतारीख, जेंडर, ते ॲटोमॅटिक येथे येऊन जाईल. ते चेक करून घ्यायचं आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता बघा, नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारले जाते तुमच्याकडे अपार आय डी आहे का. अपार आय डी असेल तर यस करायचं, जर नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. अपार आय डी कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे, असेल तर तो तुम्हाला यस करून तुम्ही सबमिट करू शकता. अपार आय डी कसा काढायचा, ABC ID म्हणजे अपार आय डी असतो, त्याचा व्हिडिओ पण आमच्या यूट्यूब चॅनलवरती आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून आपण अपार आय डी कसा काढायचा त्याचा व्हिडिओ बघू शकतो. त्याच्यानुसार तुम्ही अपार आय डी काढून घेऊ शकता. तुम्हाला आता जरी कंपल्सरी नसलं तर तुम्हाला एक्झामला कंपल्सरी आहेच, त्याच्यामुळे आताच काढून त्याच्यानुसारच तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. नंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे अपार आय डी टाकल्यानंतर आणि सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता पुढील पेजवरती तुम्हाला विचारलं जाते की तुम्हाला हा जो एक्झाम फॉर्म आहे हा कोणत्या कोणत्या एक्झामसाठी भरायचा आहे. ठीक आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्ही एलिजिबल झाले पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला कशासाठी भरायचं आहे. जर तुम्हाला BE BTechसाठी भरायचं असेल तर पेपर फर्स्ट भरावा लागेल. नंतर तुम्हाला इथं क्वेश्चन पेपर मीडियम घेतल्या जाईल, जे तुम्हाला इंग्लिश ते ऑप्शन आहेत त्यापैकी तुम्हाला जे क्वेश्चन पेपरचं मीडियम पाहिजे ते घ्यायचं आहे. नंतर तुम्ही पूर्ण इंडियामधले कोणतेही 4 सेंटर घेऊ शकता. राज्य निवडायचं आणि पुढे सेंटर निवडायचं आहे. सेंटर निवडल्यानंतर येथे तुम्हाला बघा, हे जे 4 सेंटर तुम्ही टाकले यापैकी कोणतेही एक सेंटर तुम्हाला मिळेल एक्झामला. ते हॉल तिकीट आल्यानंतर हॉल तिकीटवरती असते, ते तुम्हाला आता निवडायचं नाही. आता तुम्हाला फक्त ऑप्शन निवडायचे आहे की हे 4 सेंटर मला पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही ऑप्शन निवडू शकता. त्यानंतर येथे बघा, पुढील पेजवरती तुम्हाला 10वीची माहिती टाकायची आहे, म्हणजे SSC बोर्डाची 10वीची माहिती टाकायची आहे. 10वी कोणत्या वर्षी पास झाले, नंतर प्लेस ऑफ स्कूल, अर्बन एरिया होता की रुरल एरिया तुमच्या स्कूलचा, स्कूलचा प्रकार कोणता आहे, टाईप ऑफ स्कूल गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट आहे, अनएडेड आहे. ठीक आहे, नंतर तुमचं 10वीचं बोर्ड कोणतं होतं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे की CBSE बोर्ड आहे. CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी येतं सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन हे ऑप्शन आहे, ते ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. आणि जर स्टेट बोर्डाचे विद्यार्थी असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा आणखी दुसऱ्या बोर्डाचे असेल तर त्या बोर्डाचं नाव तुम्हाला तिथे निवडायचं आहे. त्याच्यानंतर येथे टोटल मार्क्स, ऑप्टेन मार्क्स 10वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला टाकायचे आहे. पर्सेंटेज ॲटोमॅटिक कन्वर्ट होऊन येतील. नंतर रोल नंबर वगैरे टाकून तुम्हाला सेम वरती जशी माहिती भरली तशी 12वीची पण माहिती भरायची आहे. जे विद्यार्थी 12वीमध्ये यावर्षी शिकत असतील त्यांनी IPR घ्यायचं आहे, आणि जे विद्यार्थी रिपीटर असतील त्यांनी पास हे ऑप्शन घेऊन कोणत्या वर्षी तुम्ही पासआउट झालेले आहे ते ऑप्शन तुम्हाला इथे निवडायचं आहे. ठीक आहे, आता आपण बघा, यावर्षी शिकत आहात 12वीमध्ये, म्हणजे यावर्षी बोर्डाची परीक्षा देणार आहेत, तर फर्स्ट टाईम देत आहात तर तुम्हाला IPR हे ऑप्शन घ्यायचं आहे. 2026 तुमचा ॲटोमॅटिक तिथे वर्ष येऊन जाईल. नंतर तुम्हाला येथे ऑप्शन घ्यायचा आहे एनी पब्लिक स्कूल, बोर्ड, युनिव्हर्सिटी हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे योग्यता परीक्षामध्ये. त्यानंतर तुम्हाला स्कूल का स्थान, प्लेस ऑफ स्कूल, रुरल एरिया आहे की अर्बन एरिया आहे तुमच्या कॉलेजचा, ते तुम्हाला तिथं निवडायचं आहे. नंतर टाईप ऑफ स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला बघा, प्रायव्हेट अनएडेड आहे तुमची स्कूल, कॉलेज की गव्हर्नमेंट एडेड आहे ते ऑप्शन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे राज्य आहे, म्हणजे जे तुमच्या कॉलेजचं राज्य आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. कॉलेज कोणत्या राज्यामध्ये येते, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये असेल कॉलेज तर इथं महाराष्ट्र घ्यायचं आहे. राजस्थानमध्ये असेल कॉलेज तर राजस्थान हे ऑप्शन घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला, जो तुमच्या स्कूलचा कॉलेजचा जिल्हा आहे तो जिल्हा इथं निवडायचा आहे. नंतर तुमच्या बोर्डाचं नाव इथं निवडायचं आहे, तुमच्या 12वीच्या बोर्डाचं. इथे बघा, 12वीच्या बोर्डाचं नाव निवडल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा 12वीचा रोल नंबर जर तुम्हाला कॉलेजमधून मिळालेला असेल, हॉल तिकीट आलेले असतील तर तुम्हाला इथे रोल नंबर टाकायचा आहे. नसतील आले तर ब्लँक सोडायचा आहे. ओके, नंतर तुम्हाला येथे तुमच्या कॉलेजचं पूर्ण नाव टाईप करून टाकायचं आहे. पूर्ण ॲड्रेस सहित पूर्ण नाव तुम्हाला टाईप करून टाकायचं आहे.
जे तुमचं 12वी बोर्डाचं जे HSCचं कॉलेज आहे त्या कॉलेजचं पूर्ण नाव, पूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला कॉलेजचा पिनकोड, हा पिनकोड तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजवाल्यांना विचारा. तो पिनकोड व्यवस्थित चुकीचा नाही टाकायचा, व्यवस्थितच टाकायचा. ओके, कॅप्चा टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे बघा आणखी ॲडिशनल डिटेल्स तुम्हाला विचारले जाते की तुम्ही जुळं वगैरे आहात का. जर असाल तर या ऑप्शनवरती क्लिक करा, नसाल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर तुमचं जन्म ठिकाण विचारलं जाते की जन्म ठिकाण इंडियामध्येच झालेला आहे जन्म, इथं इंडिया घ्यायचा आहे. कोणत्या राज्यात झालेला आहे त्या राज्याचं नाव इथे निवडायचं आहे. तुमचा जन्म कोणत्या राज्यात झाला, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचा जन्म झाला ते ऑप्शन तुम्हाला इथे घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे बघा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचे आहे. तर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला इथे मोबाईल नंबर आणि एक ईमेल ID जो तुमच्या पॅरेंट्सचा तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ॲडिशनल मोबाईल नंबर, ॲडिशनल ईमेल ID तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्या मोबाईलवरती आणि ईमेलवरती एक OTP येईल. दोन्ही OTP वेगवेगळे असतील, ते ज्याच्या त्या बॉक्समध्ये तुम्हाला एंटर करायचे आहे. ते टाकल्यानंतर आता बघा हे सर्वात इम्पॉर्टंट पेज आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे लाईव्ह फोटोग्राफ अपलोड करण्याचं. एक QR कोड मार्फत करू शकतो आपण, आणि जर तुमच्या लॅपटॉपला किंवा कॉम्प्युटरला वेबकॅम असेल तर वेबकॅमद्वारे पण करू शकतो. तर सर्वात इझी आहे, तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही QR कोडद्वारे करा. इथे बघा मी दिलेला आहे, पूर्ण व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे की कशा प्रकारे तुम्हाला QR कोड हे करायचा आहे. तर कॅमेरा ओपन करायचा आपल्या, त्यामध्ये गुगल लेन्समध्ये हा QR कोड स्कॅन करायचा. QR कोड स्कॅन केल्यानंतर ॲटोमॅटिक इथं कॅप्चर लाईव्ह फोटोग्राफाचे ऑप्शन येईल. इथे अलाव करायचं. अलाव केल्यानंतर बघा थोडं स्क्रोल डाऊन करून खाली घ्यायचं आहे. इथे बघा फोटो दिसेल तुमचा चेहरा हलवायचा आहे, डोळे ब्लिंक करायचे आहे. पूर्ण मागे व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे तुमच्या. आता मी सध्या रेकॉर्डिंग करत आहे त्याच्यामुळे मी व्यवस्थित घेतलेलं नाही आहे. तुम्ही व्यवस्थित पूर्ण व्हाईट बॅकग्राऊंड घ्या, आजूबाजूला कोणाचा आवाज नाही आला पाहिजे असा फोटो कॅप्चर करा. इथे बघा युअर कॅप्चर्ड इमेज हॅज बीन सक्सेसफुली. हा स्क्रीनवरती येण्यासाठी तुम्ही स्क्रीन रिफ्रेश करा. F5 दाबून किंवा इथे कोपऱ्यामध्ये जाऊन तुम्हाला इथे रिफ्रेश करायचा आहे. इथे बघा तुमचा लाईव्ह फोटोग्राफ आलेला आहे. नंतर आधार कार्डवरचा फोटोग्राफ आलेला आहे. हा फोटो तुमचा सेम मॅच झाला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही आधार कार्ड पण अपडेट करून घेतलेलं पाहिजे. जर इथं फोटो मॅच नाही झाला तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. याच्यानंतर आपण जो पूर्ण आता हा जो फॉर्म भरला, या फॉर्मची पूर्ण एक वेळ प्रिंट प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे. पूर्ण चेक करून घ्यायचं आहे आपल्याला की काही प्रॉब्लेम वगैरे आहे का, कोणत्या ऑप्शनमध्ये काही आपल्याच्यानं मिस्टेक झालेली आहे का, ते व्यवस्थित पूर्ण बारकाईने काळजीपूर्वक चेक करून घ्यायचं आहे. कारण या पेजवरून नेक्स्ट पेजवरती गेल्यानंतर आपण फॉर्ममध्ये कोणत्याच प्रकारची दुरुस्ती करू शकत नाही. फॉर्ममध्ये दुरुस्ती होईल, परंतु ज्यावेळेस फॉर्मच्या दुरुस्तीच्या तारखा येतील ते मोजके 2 ते 3 दिवस असतात. त्या दिवसांमध्येच तुम्हाला दुरुस्ती करता येते. पण मोजके काही गोष्टी असतात, त्याच गोष्टी करता येतात. सर्व फॉर्म तुम्हाला दुरुस्त करता येत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला नाव करता येत नाही. तुम्ही फक्त त्याच्यामध्ये एक्झाम सेंटर चेंज करू शकता, किंवा तुमची जर पेपर मीडियम वगैरे काही चुकलेलं असेल तर ते चेंज करू शकता. अशा मोजक्या फोटो सिग्नेचर पण चेंज करू शकता. अशा मोजक्या गोष्टी आहेत त्या आपण चेंज करू शकतो. त्याच्यामुळे येथे व्यवस्थित तुम्ही फॉर्म आताच काळजीपूर्वक भरा. व्यवस्थित सबमिट झाल्यानंतरच तुम्हाला फायनल सबमिट करायचं आहे. ठीक आहे. पुढील पेजवरती आलेलो आहे आपण. इथे बघा तुम्हाला तुमचा ईमेल ID व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय करण्यासाठी इथे क्लिक करा. इथे कॅप्चा कोड एंटर करा. कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर सबमिट अँड गेट OTP या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर गेट OTP तुमच्या ईमेल ID वरती आलेला असेल. जीमेल ओपन करायचा आहे तुम्हाला.
तुमच्या मोबाईलवरती एक ईमेल ओपन करून त्याच्यामध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपवरती ईमेल ओपन करून त्याच्यामध्ये एक OTP आलेला असेल, ईमेल OTP, तो येथे एंटर करा. इथे बघा OTP आलेला आहे, तो इथे टाकून व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे तुमचा ईमेल ID व्हेरीफाईड सक्सेसफुली झालेला आहे. त्याच्यानंतर जे शेवटचं पेज आहे त्या पेजवरती आपल्याला ऑनलाईन पेमेंट भरायचं आहे, एक्झाम फी भरायची आपल्याला. त्यासाठी आपल्याला प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे बघा 4 बिल डिटेल्स दाखवतात. यापैकी तुम्हाला कोणतंही एक प्रोव्हायडर घ्यायचा आहे. हे कोणतंही एक घेऊ शकता तुम्ही, असं काही नाही की SBI आहे तर फक्त SBIचंच. SBI मध्ये वेगवेगळ्या बँकेचे पण आपण पेमेंट भरू शकतो, HDFC मध्ये पण भरू शकतो, ICICI मध्ये पण भरू शकतो. यातील तुमच्याकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नंतर UPI, नेट बँकिंग यापैकी जे ऑप्शन अवेलेबल असेल ते ऑप्शन तुम्हाला इथे घ्यायचं आहे, वेगवेगळ्या बँक सिलेक्ट करून. ठीक आहे. इथे बघा तुमच्याकडे डेबिट कार्डद्वारे जर तुम्ही पेमेंट करत असाल ATM कार्डद्वारे तर ते फार सुरक्षित राहील. UPIद्वारे पेमेंट एखाद्या वेळेस अटकू शकते, त्याच्यामुळे जर शक्यतो तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल किंवा क्रेडिट कार्ड असेल त्याच्यामार्फत तुम्ही पेमेंट भरा.